सो आजचा क्वेश्चन असा होता की डॉली रस्तोगी यांचं ते एक स्टुडंट आहेत, त्यांनी मला एक क्वेश्चन केलेला आहे की मॅम मी सुद्धा एक स्टुडंट आहे आणि मी घर बसल्या इन्कम जनरेट करू शकते का? कारण की मला असं वाटतं की भरपूर सारे पैसे लागतात कॉलेज आणि हॉस्टेल फीस कॉलेज आणि हॉस्टेल फीसमध्ये. तर मला असं वाटतं की माझ्या पॅरेंट्सवर डिपेंड न राहता की मी माझं पण काहीतरी करू शकते का. सो ठीक आहे, डॉली रस्तोगी मी तुम्हाला आज माझ्या या व्हिडिओमध्ये सगळं काही एक्सप्लेन करणार आहे. सो नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तुम्हाला तर क्वेश्चन समजला असेल की त्या मुलीचा तिनं मला असं सांगितलं की मॅम मी तर एक विद्यार्थी आहे, बरोबर. तर विद्यार्थी असताना सुद्धा मी इन्कम जनरेट करू शकतो का? कारण की विद्यार्थी असताना कोणी तर मला जॉब देणार नाही किंवा साईड इन्कम विचार केला तर माझ्या परीक्षेवर किंवा माझ्या स्टडीवर परिणाम तर नाही होणार ना, मी फेल तर होणार नाही ना, असे भरपूर सारे क्वेश्चन. आणि मेन महत्वाचं म्हणजे कॉलेज फीस, ट्युशन फीस या सगळ्या गोष्टी तर असतातच. आणि तेव्हा आपल्याला असं असतं की बापरे एवढे पैसे लागत आहेत, मग आपल्या पॅरेंट्सकडून पॉकेट मनी कसं मागावं जर आपले दुसरे खर्च आपल्याला करायचे असतील तर. किंवा एज्युकेशनलाच एवढा पैसा लागतो, जसं की बुक्स असतील, कॉलेजचे जर्नल्स असतील, भरपूर साऱ्या गोष्टींसाठी आपल्याला पैसा लागतो. तुम्हाला तर माहित असेल, तुम्ही स्वतः विद्यार्थी असाल तर त्यांना काय वाटतं, चला 1000-2000ची का असे ना आपल्याला हे, बरोबर ना. आपल्याला पॅरेंट्सकडून पैसे मागायला थोडंसं वाईट वाटतं की आपण एवढे मोठे झालो तरी सुद्धा अजून सुद्धा पॅरेंट्सवर डिपेंड आहोत. तर तिचा क्वेश्चन हाच होता डॉली रस्तोगीचा. ठीक आहे डॉली रस्तोगी, तू जर माझा हा व्हिडिओ बघत असशील तर तुला या क्वेश्चनचा आन्सर नक्की भेटत असेल. सो तू स्किप तर बिलकुल नको करूस आणि हा शेवटपर्यंत बघ. आता फक्त तिच्यासाठीच नाही, बालकी जे पण विद्यार्थी आहेत त्यांचे पण हे क्वेश्चन असतील की आम्ही एक स्टुडंट आहोत तर मी सुद्धा इन्कम जनरेट करू शकतो का किंवा शकते का. तर मेन महत्वाचं, मी पण एक विद्यार्थीच आहे, ते पण मेडिकल स्टुडंट. आता तुमचा एक क्वेश्चन असेल की मॅम मेडिकल स्टुडंट तुम्ही आहात आणि मेडिकलची जर्नी तुम्हाला तर माहीतच आहे कशा प्रकारची असते, तर तुम्ही हँडल कसं करता. हे बघा, जर तुम्ही विचार केलात ना तर सगळ्या गोष्टी पॉसिबल आहेत, बरोबर. पण त्यासाठी तुम्हाला स्वतःचा माइंडसेट आणि तुमची कन्सिस्टन्सी पण तेवढी इम्पॉर्टंट असते. जसे की तुम्ही जर ठरवलात की मला काहीतरी बनायचंय, काहीतरी करायचंय, तर तुमचा पण तेवढा माइंडसेट क्लिअर असायला पाहिजे की मला नेमकं काय करायचंय. तर हो, डॉली रस्तोगी किंवा सगळ्या विद्यार्थ्यांचा हा क्वेश्चन जो होता ना की मी घरबसल्या इन्कम जनरेट करू शकते का विदाऊट स्टडी डिस्टर्बन्स, तर हा तुम्ही करू शकता. त्यासाठी साईड इन्कम म्हणजे काही तुम्हाला असं काही तुमची सेक्युरिटी जी पण आहे ती काही इकडे तिकडे जाणार नाही. एकतर घरबसल्या तुम्ही राहणार आहात, तुम्ही एक सेक्युअर राहणार, कारण की तुम्हाला असं वाटणार नाही की जर मला जॉब नाही लागली तर असं झालं तर, कारण तुमच्याकडे एक साईड इन्कम असणार, बरोबर. आता साईड इन्कम म्हणजे खूप साऱ्या गोष्टी आहेत. आता साईड इन्कम मध्ये तुम्ही फ्रीलान्सिंग करू शकता, फ्रीलान्सिंग बरोबर तुम्ही स्वतः ग्राफिक डिझायनिंग करू शकता, अफिलिएट मार्केटिंग करू शकता किंवा व्हिडिओ एडिटिंग करू शकता. तुम्हाला माहिती आहे व्हिडिओ एडिटिंग करून सुद्धा तुम्ही महिन्याला 30 ते 40,000 आरामशीर कमवू शकता. हो, पण तुम्हाला व्हिडिओ एडिटिंग सुद्धा आली पाहिजे, त्याचबरोबर ग्राफिक डिझायनिंग सुद्धा आली पाहिजे आणि कॅनव्हा डिझायनिंग काय असते ह्या सगळ्या गोष्टी. आणि सर्वात महत्वाचं आता जे काळ चालू आहे ते आहे AI जनरेटेड व्हिडिओज. आता AI नेमकं काय आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, बरोबर. तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स कशा प्रकारे काम करतं, तुमच्या स्टडीमध्ये, एज्युकेशनमध्ये ते तुम्हाला कशा प्रकारे PPTs बनवून देऊ शकतं किंवा प्रेझेंटेशन बनवून देऊ शकतं किंवा स्वतः एक पोस्टर असतील ते कसे क्रिएट करायचे हे पण ते स्वतः तुम्हाला सांगेल. आणि एज्युकेशन सिस्टीममध्ये AIचा वापर खरंच खूप प्रॉपर लेवलचा आहे. आता या बदल्यात जर तुम्ही स्वतः या स्किल शिकलात तर तुम्हाला जॉब सिक्युअर असणार तुमची, कारण की तुम्हाला जर वाटत असेल की मला काहीतरी अप्लाय करायचंय तुमची स्वतःची फ्रीलान्सिंग करून, तर नक्की तुम्हाला जॉब ऑपॉर्च्युनिटी सुद्धा भेटतील आणि तुम्हाला असं नाही वाटणार की मी जे शिकलं ते पूर्णपणे वायाला गेलं. आता मला एक सांगा, एज्युकेशन सिस्टीम मध्ये कसं असतं, स्टुडंट लाईफमध्ये एक तर पूर्णपणे डिपेंड कोणावर असतं, आपण आई वडिलांवर. ठीक आहे, तर आई वडिलांवर असल्यामुळे आपल्याला काय वाटतं, आपल्याला थोडंसं तरी हेल्प केली पाहिजे आई वडिलांना. पण आपलं तसं होत नाही, कारण की स्टडीचं प्रेशर एवढं असतं ना, तर बाहेरचं आपण कधी लक्ष देणार. आणि बाहेर जॉब जरी भेटली तर आपल्याला किती देणार आहेत, 5,000 किंवा 10,000 किंवा 15,000 जास्तीत जास्त, ते पण तुमच्या कामानुसार तुम्ही किती घंटे देणार. पण
तिकडेच जर तुम्ही लक्ष दिलं तर स्टडी कधी करणार आहात, अशाने तुम्ही फेल होणार ना. पण मी तुमच्यासाठी एक असा उपाय घेऊन आलेला आहे की तुम्ही घरी बसून सुद्धा इन्कम जनरेट करू शकता. यासाठी लॅपटॉपची गरज नाही, फक्त तुमचा मोबाईल पुरेसा आहे. तुमचं कम्युनिकेशन स्किल पण तेवढीच इम्पॉर्टंट आहे, कारण की स्किल नसेल तर तुम्हाला खरंच काही जमणार नाही. पण फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला स्किल तर शिकावं लागेल. तर स्किल्स नेमक्या कोणत्या कोणत्या आहेत, स्किल्स कशा शिकायच्या, कोणत्या ऍपवर शिकायच्या. युट्यूबवर पण भरपूर व्हिडिओज आहेत ज्यामध्ये तुम्ही शिकू शकता. पण जर तुम्हाला वाटत असेल, पण एक सांगू का, युट्यूबवर भरपूर व्हिडिओज आहेत, पण तुम्ही आतापर्यंत बघितलं का कम्युनिकेशन स्किल काय असते, अफिलिएट मार्केटिंग नेमकं कसं करायचं. जरी तुम्ही बघितलं तर तुम्हाला प्रॉपर मेंटरशिप कोणी देणार नाही. पण तुम्हाला असं वाटतं की मला पण शिकायचं कोणतं तरी, ते तुमचं स्किल असेल ते मला कमेंटमध्ये सांगा, मी नक्की तुम्हाला गाईड करेन. पण तुम्हाला वाटते की मला शिकायचंय तर नक्की मेसेज करा, मी तुम्हाला पूर्णपणे रोडमॅप देईन. स्किल पैसे एक अशी कंपनी आहे ज्यामध्ये भरपूर सारे डिजिटल स्किल शिकवल्या जातात आणि त्यातून मी आतापर्यंत बहुत सारे म्हणजे 1 लाखापेक्षा जास्त इन्कम जनरेट केलेली आहे. आणि खूप साऱ्या विद्यार्थ्यांना, हाऊसवाईफ असतील, जॉब पर्सन असतील, त्या सगळ्यांना आज मेंटरशिप देत आहे. आणि त्या बदल्यात मला अवॉर्ड सुद्धा भेटला आहे आणि मी 4 ट्रिप सुद्धा क्वालिफाय केलेली आहे. बरोबर. तर म्हणजे स्टुडंट लाईफमध्ये मी सुद्धा करू शकते, तर तुम्ही का नाही करणार. जर तुम्ही एक विद्यार्थी असाल तर कमेंटमध्ये नक्की येस टाईप कर, मी तुम्हाला पूर्णपणे इन्फॉर्मेशन देईन. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.